हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू जुईकर हाऊस. आज मी तुम्हाला आगरी पद्धतीने सुरमई फ्राय कशी करायची ते दाखवणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे सुरमईचे पीस घेतलेले, त्यावर अर्धा लिंबू पिळून घेते. त्यानंतर 2 चमचे घरगुती लाल तिखट मसाला, 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे हिरवं वाटण टाकून घेते. कोथिंबीर, मिरची, आलं लसूण घेऊन हे वाटण तयार केलं आहे. आता ह्या मिश्रणामध्ये सुरमईचे पीसेस व्यवस्थित मॅरिनेट करून घेते. सर्व पीसेसना व्यवस्थित मसाला लावून झाल्यानंतर हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं. आता एका प्लेटमध्ये रवा, तांदळाचं पीठ आणि त्यावर थोडंसं तिखट आणि मीठ टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. दहा 15 मिनिटं झाल्यानंतर हे मच्छीचे पीसेस आता रव्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे. सर्व पीसेसना रवा लावून झाल्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हिंग, 5-6 लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या. त्यानंतर याच्यामध्ये सुरमईचे पीसेस सोडायचे. एका बाजूने शिजल्यानंतर ते थोडे पलटी करून दुसऱ्या बाजूने शिजून घ्यायचे. असंच अजून 1-2 वेळा पलटी करून ते दोन्ही बाजूने व्यवस्थित असं क्रिस्पी करून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. अशा प्रकारे आपली सुरमई फ्राय तयार झालेली आहे. तुम्ही ती भाकरीसोबत किंवा तुम्हाला आवडेल तशी तुम्ही खाऊ शकता.
ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.